हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर आज आपण बघणार आहोत कन्सिलर स्किनवर कुठल्या ठिकाणी आणि कसं अप्लाय करायला हवं. पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे कन्सिलर खरेदी करताना कसं करायला हवं. म्हणजे जर का तुमच्या स्किनवर खूप जास्त प्रमाणात डार्क स्पॉट असेल किंवा तुमच्या स्किनवर वांगाचे प्रमाण खूप जास्त असेल तर तुम्ही कशा शेडमध्ये कन्सिलर घ्यायला हवं. तर जेव्हा तुमच्या स्किनवर डार्क स्पॉट किंवा वांगाचे प्रमाण खूप जास्त असेल तर तेव्हा तुम्ही ऑरेंज किंवा ग्रीन शेडमध्ये कन्सिलर घ्या, जेणेकरून तुमचा डार्क स्पॉट हाईड करण्यास खूप जास्त आणि चांगली मदत होईल. नाहीतरी तुम्ही कन्सिलर किंवा काउंटर पॅलेट मिळतं तेही पूर्ण घेतलं तरी चालेल, कारण ज्यात तुम्हाला सगळे शेड अवेलेबल असतात. तुम्हाला शेड वेगळी घ्यायची गरज पडणार नाही. आणि जर का तुमच्या स्किनवर काहीही डाग नसेल किंवा तुमचं स्किन नॉर्मल असेल, म्हणजे कुठलाही डार्क स्पॉट नसेल, नॉर्मल स्किन टोन असेल, त्यासाठी तुम्ही नॉर्मल वाला कन्सिलर घेतला तरी चालेल. म्हणजे तरीही तुमच्या स्किन टोन नुसारच घ्यायचा आहे. माझ्या स्किन टोन नुसार मी मीडियम टोनचा डाझलरचा फॉर ऑल स्किन टोनला चलणारा कन्सिलर घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या स्किन टोन नुसार कुठलाही कन्सिलर घेऊ शकता, जर तुमच्या स्किनवर डार्क स्पॉट खूप जास्त प्रमाणात नसेल तर. चला तर याआधी आपण बघूया आता हा अप्लाय करायचा तर कसा. त्यासाठी मी इथे आधी फेस क्लीन करून घेणार आहे. त्यासाठी मी इथे आधी क्लिन्झिंग घेतलेलं आहे, ते व्यवस्थितपणे फेसवर अप्लाय करून क्लीन अप करून घेतलेलं आहे. त्यानंतर ते छान असं स्वच्छ रुमालने क्लीन केलेलं आहे. त्यानंतर मी इथे झेवरचा रोज फ्लेवरवाला टोनर अप्लाय केलेला आहे. त्यानंतर थोडं नॉर्मल सुकल्यानंतर त्यानंतर मी अप्लाय केलेलं आहे छान असं मॉइश्चरायझर अप्लाय झाल्यानंतर मी तिथे प्रायमर अप्लाय केलेला आहे. पण माझं प्रायमर नॉर्मल संपत आलेलं होतं, त्यामुळे पुरेसे तेवढं प्रायमर मिळालेलं आहे. त्यामुळे मी प्रायमर अप्लाय केलेला आहे. आणि त्यानंतर आपण अप्लाय करणार आहोत ते आपलं कन्सिलर. चला तर बघूया कन्सिलर कुठे आणि कसं अप्लाय करायला. आपले डार्क स्पॉट जिथे असतात, म्हणजे आईच्या खाली, नोज जवळ, आणि तुम्हाला जिथे जिथे डार्क स्पॉट असेल, काहींना गालावरही खूप असतात, त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करायचं आहे. आणि ब्लेंडनी छान असं टचअप करायचं आहे. मी आता बोटानेच करत आहे, असंही करू शकता. मी स्टिकवाला घेतलेला आहे, यात तुम्ही लिक्विडही घेऊ शकता कन्सिलर. छान असा. आणि कन्सिलर केव्हाही फाउंडेशनच्या अगोदर अप्लाय करायचं असतं. तुम्ही बघू शकता आपलं कन्सिलर छान असं अप्लाय झालेलं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त चॅनलला सपोर्ट करा. तोपर्यंत बाय बाय, भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.